पिल्लासाठी सर्वात मोठा धोका अनेकदा दुसरा सिंहच असतो। एका कळपामध्ये प्राईड जीवन आश्चर्यकारकपणे कठीण असू शकते। जेव्हा एखादा नवीन नरसिंह कळपाचा ताबा घेतो तेव्हा तो अशा पिल्लांना मारून टाकू शकतो जी त्याची स्वतःची नसतात। हे क्रूर वाटू शकते, परंतु जैविक दृष्टिकोनातून यामुळे त्याला स्वतःची जीन्स अधिक लवकर पुढे नेण्याची संधी मिळते। मादीसिंग सहसा लहान पिल्लांची काळजी घेत असताना नवीन पिल्लांना जन्म देत नाहीत। त्यामुळे जेव्हा एखादा नवीन नर ताबा घेतो तेव्हा आधीपासून असलेली पिल्ले अचानक धोक्यात येऊ शकतात। म्हणूनच सिंहिणी आपल्या पिल्लांचे इतक्या आक्रमकपणे रक्षण करतात। पिल्ले खूप लहान असताना त्या बऱ्याचदा त्यांना लपवून ठेवतात आणि सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात। काही कळपांमध्ये अनेक सिंहिणी मिळून सर्व पिल्लांची एकत्र काळजी घेतात, ज्यामुळे एका सामूहिक बालसंगोपन केंद्रासारखे नर्सरी वातावरण तयार होते। जन्माच्या वेळी ही पिल्ले पूर्णपणे असहाय्य असतात। त्यांचे डोळे काही दिवस बंदच राहतात आणि उबदारपणा, अन्न व संरक्षणासाठी ती संपूर्णपणे आपल्या आईवर अवलंबून असतात। त्यांच्या अंगावर जन्मापासूनच पुसट डाग असतात, जे त्यांना लहान असताना सुरक्षित राहण्यासाठी निसर्गाशी एकरूप कॅमोफ्लाज होण्यास मदत करतात। पिल्लू मोठे होत जाईल तसे हे डाग हळूहळू नाहीसे होतात। मराठीत अशाच उपयुक्त माहितीसाठी लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा।